नमस्कार गाईज, बऱ्याच दिवसांनी ब्लॉग चालू केला कारण पेपर होतं म्हणून ब्लॉग नव्हतं केलं. तर आज बोललो केलं तर सुरुवात मॅचिंग पासूनच करावी म्हणून आज आलतो. आज मॅचिंग नाईटच्या मॅच होत्या. नियोजन भारी केलता कारण लाखाच्या मॅच होत्या. आम्ही जिंकलेलो टॉच आणि सगळी पोरा चालली एका सरळ लाईनीमध्ये आपली फिल्डिंगला, कारण ते शिस्तचे वनवेवाल्यांची फिल्डिंग असो का असो एका लाईनीमध्येच जातात. पॉवर प्लेची पहिली बॉलिंग दिली ऋतिक पाटील, अजूनपर्यंत टॉप मध्ये बॉलिंग केली पॉवर प्लेला. दुसरी बॉलिंग दिली ओम मगरला आणि तिसरी बॉलिंग दिली अभिजित मगरला. या बॉलवरती एवढा भारी कॅच उडवली, जाम हाईटला गेली ती कॅच, एवढी हाईटला गेली ती षटकरचा प्लेअर तिथपर्यंत आलेला धावत पण ती काही भेटलीच नाही कारण जाम वरती गेली. बघाच ही बघा ही 10 वाली बॉटल आणि मामा काय ऐकतच नाही. तो बोलतो 20 वाली. आता काय बोलायचं काय राहायचं त्याला. इकडे बघा ही चौथी बॉलिंग दिली ती इकडे जय मगरला. बॉलिंग झाली आमची तर सरळ एका लाईनीमध्ये सगळी त्याला मामाच्या गावाला जाऊया अशी ट्रेन गाडी घेतली सरळ आली. पण नको, आम्ही आलो इकडे मॅचिंना. सध्याची वनवे गावची ओपनिंग जोडी ऋतिक पार्टे आणि तन्मय पार्टे महिन्याचा उतर टॉप मध्ये दोघं पण ही इकडे लोक बघितली जाम. आमचा वनवे गाव म्हणजे काय अख्खा गाव आहे तो मॅच बघा. कुठं मॅच आली तुम्हाला प्रत्येक ब्लॉग मध्ये सांगतो मी. पहिली विकेट पडली वल्लभ मगर चालला इकडे बॅटिंगला कारण विकेट जाम पडलेले आहे मॅचला आमच्या. नंतर दुसरी विकेट पडली, दुसरी विकेट नंतर जयेश मगर गेला बॅटिंगला. अजून एक विकेट पडली ते जागा चालू गेला विनय मांडे तो गेला बॅटिंगला. नंतर विकेट नाही पडली, नंतर त्याजेव गेला तिकडे सांगायला इकडून मार तिकडून मार असं गेलता असं गेल्या कर त्या कर असं काहीतरी सांगायला गेलता ग्राउंड मध्ये. जरा आयडिया द्यायला गेलता, पाणी घेऊन पण गेलता त्यांना. अजून एक विकेट पडली ते जागा चालू गेला जय मगर. अजून एक विकेट पडली त्याची जागा चालू गेला रोहितदादा भोसले. विकेट 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 आणि इथं आम्ही मॅच हारलो. आता सगळे आली इकडे घरी, इकडे आलो मोरीवर बसायला. चर्चा चाललेला कसं काय इकडे मी खाते आपलं वेपस करा चर्चा. बऱ्याच दिवसांनी ब्लॉग पडला कारण पेपर चालू होतं. बोला आज 30 तारीख दिली ब्लॉग करावं पण 31 तारखेला अपलोड करतो दुसऱ्या दिवशी, त्यामुळे अपलोड केला नाही. इकडे भूक लागलेली पुलाव भात केलेला मस्त पैकी. इकडे आमची डॉली बघा तिला थोडा काला. तर चला बाय, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.